बदलापूरच्या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढं कमीच आहे. बलात्काराला फाशीशिवाय दुसरी कुठलीच शिक्षा मिळता कामा नये ही भावना समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची आहे. पण ह्याच बदलापूरच्या घटनेचं नीच राजकारण हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी करताना दिसत आहे. 24ला काहीतरी बंदची हाक दिली आहे. तर मला महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना विचारायचं आहे, उरणमध्ये जेव्हा कुमारी यशस्वी हिची जेव्हा बलात्कार करून हिची हत्या करण्यात आली, जी आंबेडकर समाजाची आमची एक मुलगी होती, तेव्हा मग बंदची हाक का दिली नाही? पाटणमध्ये पूजा पवार नावाची आमची एक भगिनी होती, तिची पण अशाच पद्धतीने ती बलात्काराच्या बळी गेली. मग तेव्हा बंदची हाक का दिली नाही? दिशा सालियान नावाच्या एका तरुणीचा असाच सामूहिक बलात्कार झाला. मग तेव्हा बंदची हाक का दिली नाही? मग माझ्यावर ज्या कालपासून जे टीका करणारे काही महाविकास आघाडीने उभाटाचे काही लोक नेते मंडळी, ते हा अकबर असता, अली असता तर नितेश राणेंनी बोंबलला असता, तो हो बोंबलला असतो. आणि मी तेवढी कडक भूमिका काल बदलापूरच्या भूमिकेबद्दल घटनेबद्दल पण घेतलेली आहे. पण जेव्हा कुमारी यशस्वीच्या टायमाला महाविकास आघाडीवाले बोलत नाही, कुठलाही मुस्लिम धर्मीय मुलाचं अगर नाव आलं बलात्कारी आरोपी म्हणून, तेव्हा हे लोकांचा जोबार उघडण्याची हिंमत होत नाही. कारण हे लोकांना आपलं घाणेरडे वोट बँकचं पॉलिटिक्स करायचं असतं. ज्या आमच्या चित्राताई यशस्वीसाठी गेल्या, त्याच काल बदलापूर घटनेसाठी पण तिथे जाऊन त्यांनी विरोध दर्शवला आहे. तुमच्यासारखं घाणेरडं राजकारण आम्हाला करायला जमत नाही आणि येणार पण नाही. म्हणून तुम्हाला 24 तारखेला बंदची हाक द्यायची असेल तर हिंमत असेल तर जाहीर करा. मी उद्धव ठाकरेंना सांगेन, संजय राजाराम राऊतला सांगेन, नाना पटोलेजींना सांगेन, सुप्रियाताईंना सांगेन, हिंमत असेल तर आमच्या आंबेडकरी समाजाची यशस्वीच्या नावाने पण बंदची हाक द्या, पूजा पवारच्या नावाने पण बंदची हाक द्या, दिशा सालियांच्या नावाने पण बंदची हाक द्या. तरच समाजामध्ये संदेश जाईल की तुम्ही घाणेरडं राजकारण करत नाही आहात. आणि बलात्काराची शिक्षा एकच आहे, फाशी. आणि जो पण आरोपी असेल, ज्या पण धर्माचा असेल, त्याला तीच शिक्षा भेटली पाहिजे. जी आज आमची भूमिका आहे तीच महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची पण तीच भूमिका आहे, हे त्या निमित्ताने स्पष्ट होईल. म्हणून तुमची हिंमत असेल तर जाहीर करा. आज सकाळी मोठं तंत्र मंत्र करणारे मुख्यमंत्री म्हणून संजय राजाराम राऊतने मुख्यमंत्र्यांवर आरोप केला. सर्वात मोठा लिंबू आणि बुवा बाजी करणारा, काळा जादू करणारा हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसलेला आहे. कर्जतच्या ह्याच्या फार्म हाऊसवर किती नरबळी दिलेले आहेत. हे कधी कर्जतचं फार्म हाऊसचं जमीन खोदलं तर सगळी माहिती बाहेर येईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून किती बुवाकडे बाजीला जाऊन, किती कोणाकडे बेंगली बाबांकडे जाऊन
काय कुठली कुठली काळी विद्या करण्यात आली, मग हे पुरावे सकट आम्हाला सांगायला लागेल. उद्धव ठाकरेंनी तर मुख्यमंत्री व्हावं म्हणून कित्येक वर्ष जेवणात मीठ टाकण्याचं बंद करून टाकलेलं. खरं आहे काय खोटं सांगावं त्यांच्या घरातल्या लोकांनी. म्हणून दुसऱ्यांना आरोप प्रत्यारोप करण्या अगोदर संजय राजाराम राऊतनी पहिला तुझ्या स्वतःच्या मालकाचं कॅरेक्टर बघावं आणि फाशीची शिक्षा राजभवन किंवा वर्षा न निवडता सर्वात पहिलं मातोश्री निवडा. कित्येक तक्रारी तिथून येत आहेत, मग त्याचा एक दिवस पाडा महाराष्ट्रा समोर वाचायला लागेल एवढं या निमित्ताने सांगितलं. बोला. राज्याचे मुख्यमंत्री हा संशय आत्मा आहे असं संजय राऊत म्हणतात. संशय आत्मा मग संजय राजाराम राऊतचा मालक जो तिसऱ्या माळ्यावर मातोश्रीवर बसतो ती कुठली भटकती आत्मा आहे. मग मुख्यमंत्री पद काँग्रेसवाले देत नसल्यामुळे आजकाल धराधर भटकती आत्मा सारखा कधी दिल्लीला जाते, कधी सिल्वर ओकला फिरते. ही सगळी पहिले स्वतःच्या भटकती आत्माला पहिला आवर आणि मग दुसऱ्यांवर आत्मा असण्याचे आरोप कर. मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदारसंघात लाखो लोक रस्त्यावर उतरले. मुख्यमंत्र्यांचा मुलगा साधा त्यांना भेटायला सुद्धा गेला नाही असं संजय राऊत. तुझ्या मालकाचा मुलगा तुझ्या मालकाच्या मुलांनी वरळीच्या 10 तरी शाखा प्रमुखाचं नाव त्याला तोंडपाठ आहे का? 10 तरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उभाटाच्या पदाधिकाऱ्यांचं नाव तोंडपाठ आहे का? दुसऱ्यांच्या मुलांवर आरोप करण्या अगोदर तुझ्या मालकाचा जो वाया गेलेला मुलगा आहे त्याच्यावर पहिलं लक्ष घाल आणि मग दुसऱ्यांच्या मुलांवर थोबाड उघडण्याची हिंमत कर. निलेश राणेंनी एक ट्विट केलं होतं, त्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणतायत की त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे, ती पण काढून घ्या. त्याने कोणाची कळ काढली होती? निलेश राणे साहेबांच्या वडिलांनी कोणाची आणि कशी कळ काढलेली ना कधी ठाकरे कुटुंबियांना विचारा. बाळासाहेबांचा संरक्षण करता करता किती लोकांना अंगावर घेतलं, किती अंडरवर्ल्ड वाल्यांना अंगावर घेतलं ना हे संजय राजाराम राऊतनी जुन्या शिवसैनिकांना विचारावं. आमच्या वडिलांना सुरक्षा का दिली गेली ह्याचे मूळ कारण बाळासाहेबांच्या सुरक्षेसाठी आमच्या वडिलांनी जीवाची आपण पर्वा केली नाही. दाऊद छोट्या शकीलला अंगावर घेतलेला आहे म्हणून तुझ्यासारख्या तीनपट माणसाला शिवसेना ज्याला इतिहास पण माहित नाही ना तोच अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करू शकतो. की यावर असंही म्हणतात की शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांवर हे असं बोलतात आणि देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत ते तोंड शिवून गप्प बसले आहेत. तुझ्यासारख्या न लायकी असलेला माणूस अगर आदरणीय मोदी साहेबांवर बोलू शकतो, आदरणीय अमित शाह साहेबांवर बोलू शकतो, तर मग तू दुसऱ्यांना नियम कायदे शिकू नकोस. तुला पहिलं उद्धव ठाकरे का आवर घालत नाही, तुझ्या गळावर कधी पट्टा घालणार ह्याचं पहिलं उत्तर दे आणि मग बाकीचे सल्ले देवेंद्र फडणवीस साहेबांना दे. लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊत म्हणतात की निवडणूक जिंकण्यासाठी हे सरकार कोणत्याही थराला राहील. ह्यांना काय झालंय, राज्यातल्या माता भगिनींना आम्ही प्रामाणिक पद्धतीने मदत करतोय, आर्थिक सक्षम करतोय, हे लोकांना बघवत नाहीये. ह्या लोकांना मिरच्या लागलेल्या आहेत. कारण का राज्याच्या माता भगिनींच्या तोंडावर आता फक्त एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळाचंच नाव येत आहे आणि म्हणून हे त्यांची रात्रीची झोप उडालेली आहे. स्वतःचं सरकार असताना यांनी लाडकी डॉक्टर योजना राबवली म्हणूनच आता तोंड लपून फिरण्याची वेळ आलेली आहे. लाडका शेतकरी यावरून बोलताना संजय राऊत म्हणतात की यापूर्वी शेतकरी माझा लाडका नव्हता का, यांनी लाडका गद्दार, लाडका बेईमान अशा योजना आणल्या पाहिजे. हो, म्हणून तर तुझ्या मालकाने माझी लाडकी दिशा, तू पण माझी लाडकी डॉक्टर पाटकर अशा काही योजना सुरू केल्या
तर तुम्हालाही योग्य पद्धतीने न्याय देता येईल. म्हणून लाडकीच लावायची असेल तर पहिला हे लाडकी दिशा आणि लाडकी डॉक्टर पाटकर ही पहिली योजना तुम्ही लोक सुरू करा, बाकीच्या लोकांना नावं देत बसा. बदलापूरच्या कालच्या घटनेवरून काल संजय राऊत बोलताना असं म्हणाले की फडणवीस आल्यापासून महाराष्ट्राची बदनामी झाली आहे, फडणवीसांनी महाराष्ट्राची वाट लावली. हो, आणि उद्धव ठाकरे जेव्हापासून शिवसेनामध्ये आलेला आहे, उद्धव ठाकरेचे पायगुण एवढं महाराष्ट्रासाठी वाईट आहे. म्हणून तुम्ही वारंवार सांगतो उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राला लागलेला एक करोना आहे. जोपर्यंत ही कीड आपण साफ करत नाही, जोपर्यंत हे व्हायरस साफ करत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र आपलं आरोग्यदायी होणार नाही. आणि तेच काम आमचं महायुतीचं सरकार आता ह्या ऑक्टोबरला करणार आहे.